त्यानंतरचा तिसरा आठवडा हा निर्णायक क्षण आणि गदारोळानं रंगताना दिसला। 14 जुलै ते 17 जुलै दरम्यान विधान भवनामध्ये विधेयक, आंदोलनं आणि कार्यप्रदर्शन पाहायला मिळालं। तिसऱ्या आठवड्यामध्ये तर थेटपणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील संघर्ष प्रचंड उंचावलेला दिसून आला। कधी सभागृहाबाहेर आंदोलनं तर कधी निदर्शनं आणि यावेळी शहरातील ट्रान्सपोर्ट, ग्रामीण भागाचा वीज प्रश्न आणि गटविकास योजनांवरती चर्चा देखील करण्यात आलेली होती। आणि या दरम्यानच प्रत्येक निर्णयावरती राजकीय घासाघीस झाल्याचं देखील दिसून आलं। कसं पाहूयात। वरून निराधरणातनं पाणी येतंय आणि सोनके तलाव आहे तिथं खूप मोठा, तिथून D3 मधनं खाली 15 गाव आहेत, सेम प्रॉब्लेम आहे। तर त्याच्यात सगळा समाविष्ट करून ही योजना खूप उत्तरात सांगितलं, परंतु याच्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणार। खूप मोठे शेतकरी याच्यावर अवलंबून आहेत आणि याची एक योजना करून ही पुन्हा एकदा, कारण 700 किलोमीटर कॅनलवर किती शेतकरी अवलंबून आहेत याचा आपणच त्या ठिकाणी गांभीर्यानं विचार करावा, लवकरात लवकर करावी एवढी विनंती आपल्याला। अध्यक्ष महोदय, खरं या कालव्याची लांबी साधारण 170 किलोमीटर आहे। आपण ज्या तलावाच्या संदर्भातला उल्लेख केला निश्चितपणे तपासून पाहू। आम्ही शेवटी शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, शासनाची भूमिका आहे। हे तर आत्तापर्यंत अधिवेशनामध्ये काय काय झालं हे आपण पाहिलं, मात्र अधिवेशनाच्या बाहेरही काही गोष्टी घडल्या ज्यांचे पडसाद सभागृहामध्ये उमटल्याचं दिसून आलं। अधिवेशन सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं। यामध्ये दीपक काटे यांच्यासह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता। यावरूनही सभागृहामध्ये चांगलाच गदारोळ झाला होता। अमोल काटे ह्याच्याबरोबर पोलिसांनी केलेल्या भाष्याबद्दल बोललो। ते बारामती पोलीस स्टेशन नव्हतं, तो अक्कलकोट पोलीस स्टेशनला गेला होता। अक्कलकोट येथे प्रवीणदादा गायकवाडांवरती हल्ला करण्यात आला, त्याची तक्रार देण्यासाठी अमोल काटे बारामतीचा पोलगा अक्कलकोटला गेला। अक्कलकोटच्या पोलिसांनी उभं राहून त्याचं स्वागत केलं आणि म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला काय अटक वगैरे होणार नाही, आम्हाला वरनं फोन आलेले आहेत। ही हकीकत ही अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये घडली आणि हे स्वतः अमोल काटे याने मला सांगितलं। प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आता खरं म्हणजे आव्हाड साहेब, पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते। पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली, त्याच्यावर कारवाई केली। मूळतः झालेला प्रकार हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो। तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या, कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली। बरं, प्रवीण गायकवाड यांच्या या प्रकरणानंतर नाशिकमधून उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणानं राजकारण आणि प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडवली। नाना पटोलेंनी तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही आजी माजी मंत्री हे हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट केला। नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये घटना घडल्याची माहिती दिलेली असून त्यावरूनच आता विधानसभेमध्ये चर्चेला आणि गोंधळाला तोंड फुटलं आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये सखोल चौकशीची मागणी देखील करण्यात आलेली आहे। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज, आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये। पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवून टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। त्यानंतर 9 जुलैला
मुंबईमधील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट अन्न दिल्याच्या कारणावरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला बनियन आणि टॉवेलवरती जाऊन बुक्क्यांनी मारहाण केली। गायकवाड यांनी जेवणामध्ये डाळीला दुर्गंधी येत असल्याचा आरोप केलेला होता आणि या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि याच घटनेनंतर प्रचंड राजकीय आणि सामाजिक संतापही व्यक्त करण्यात आला। घटनेची माहिती उजेडात येताच 11 जुलैला मुंबई मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। संजय गायकवाड यांनी मी चांगल्या कामासाठी सौम्य मारहाण केली आणि त्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी मला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणावरूनही विधान भवनामध्ये जोरदार गदारोळ झालेला दिसू लागला। विरोधकांनी आमदार गायकवाड यांच्या निलंबनाची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। बुधवारी म्हणजेच 16 जुलैला विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधी पक्षनेत्यांनी अक्षरशः टॉवेल आणि बनियन घालूनच आंदोलन केलं आणि त्यामुळे अधिवेशनामध्ये वातावरण तापलं आणि सरकारवर टीकाही झाली। मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे। त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे। त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे, ते एक गोष्ट आहे त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगनी, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात, तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं। काय बोलतात ते की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं, आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत। तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे। आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील, शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं, जनतेसाठी काय चालतं, कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं। नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, हे एकदा त्यांनी सांगावं ना। जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द। कोणासाठी वापरताय हे शब्द, कोणासाठी शब्द होते हे, कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते। उगाच काही चाललंय, उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे 1 तासापासून ऐकतोय, काय बोललो नाही मला। नाही साहेब मी बोलायला देणार नाही मला, मी 1 शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही, पण हे शब्द कुठले? रुलिंग मधून शब्द या तर काढून टाकावं, या तर त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर, नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये, बघूया हिम्मत। 14 जुलैला विधानसभेमध्ये उसळलेल्या गदारोळाचं कारण ठरलं ते म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या बॅगेत आढळून आलेल्या मोठ्या प्रमाणावरील नोटा। त्यांच्या बॅगेमध्ये नोटा असल्याची माहिती काही सदस्यांना मिळाली आणि मग लगेचच सभागृहामध्ये या संपूर्ण प्रकरणावरती गोंधळ सुरू झाला। विरोधकांनी हा मुद्दा तत्काळ सभागृहामध्ये उपस्थित करत संजय शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। त्यांनी नोटांचे मूळ, त्याचा उपयोग आणि अवैध आर्थिक व्यवहाराच्या शंकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यानंतर सभागृहामध्ये सरकारवर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप करत चौकशीची जोरदार मागणी करण्यात आली आणि या प्रकारामुळे काही काळ अधिवेशन थांबावं लागलं। सभागृहामधील वातावरण तापल्यानं अध्यक्षांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान संजय शिरसाट यांनी स्वतःवरती लादण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आणि विरोधकांच्या आरोपांना राजकीय उद्देश असल्याचं म्हणत त्या ठिकाणी दिलेली प्रतिक्रिया पाहूया। आम्ही
गेले 2-2.5 वर्ष नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल. पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता. संजय सिरसाट ने अपना स्टेटमेंट किया है कि मैं अपने घर पे हूँ, मेरा कुत्ता मेरे साथ है, और कोई घर पे अपने अगर रिलैक्स हो रहा होगा तो उसके व्यक्तिगत जीवन में हम लोगों ने जाना और कोई जा रहा है तो उनकी बात है, लेकिन मुझे नहीं लगता कि हम किसी के व्यक्तिगत जीवन में इस तरह की चर्चा करें. तो उसके लिए मैं उस पर कोई कमेंट नहीं करना चाहूँगा. व्हिडिओ काय दाखवतोय, माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे. बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का, त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का काय? आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते. मला आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात. बरं, हे तर सगळं झालं आधीच. आता गुरुवारी झालेल्या राड्याचंच उदाहरण घ्या. 18 जुलैला